नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सगळी पाना गँग आता मांज्याला घेऊन आता शाळेमध्ये आलेले असतात. शाळेच्या बाहेर आता सगळेजण उभे असतात. स्टेफनी म्हणतो, हे बघ माझ्या, तुला ना आतमध्ये गेल्यानंतर काहीच कळणार नाही. मास्तरांचं तर एक शब्दही तुला कळणार नाही. तेव्हा ना तू इथेच थांबलेला बरा. तेवढ्यात आता शिवा पाठीवरती सॅक टाकून तिथे येते आणि लगेच आता शिवाला बघत आता स्टेफनी म्हणतो की हे बघ शिवा, तुझा आतमध्ये बरं का, तू व्यवस्थित शिक, आम्ही इथूनच बाहेर जातो. आणि तेवढ्यात आता सगळेजण घाबरतात आणि म्हणतात की शिवा, तू आम्हाला समजावून सांगू नको, आम्ही आतमध्ये येणार नाही. तर तेवढ्यात मिया चाचा देखील तिथे आलेले असतात आणि मिया चाचाच्या तोंडात पान बघून सगळे घाबरतात. आणि लगेच आता सायनल सर म्हणतो की मिया चाचा, आज जर तू कुठे शाळेत वर्गामध्ये जर थुकला ना तर माझ्या इतकं वाईट असणार नाही. तर मिया चाचाच्या तोंडात पान असते आणि पान सगळं आता मिया चाचा म्हणतात, नाही नाही, मी नाही थुकणार, मी एक काम करतो, मी थुकायला बाहेर जातो. शिवा म्हणते, हे बघा इथे कुठेच नाही थुकायचं, डायरेक्ट पलीकडे जायचं. मिया चाचा आता निघून जातात. तर माझ्या म्हणतो, हेच चाचा का? तेवढ्यात पाना गँग म्हणते, हो हो, हेच ते चाचा. आणि त्यानंतर आता माझ्या सगळ्या पाना गँगला शिवा ही वर्गामध्ये घेऊन येते. तर वर्गामध्ये एक वयस्कर आजी आता कपडा घेऊन आता तो शिक्षकांचा टेबल पुसत असते. सगळेजण आता त्या आजीकडे बघतात. तर लगेच आता त्यांच्यामध्ये चर्चा चालू होती की ह्या शिकायला आल्यात वाटतं. माझ्या म्हणतो, नाही रे, शिकायला जर आल्या असत्या तर त्यांनी टेबल कशाला साफ केला असता. तेवढ्यात त्या काकू म्हणतात की बसा बसा, तुम्ही आलेत ना शिकायला आणि मी सगळी तयारी केली, ते बाकीच्या वस्तूसुद्धा मी आत्ता ठेवते, असे म्हणत त्या काकू पुढे जाऊ लागतात. एवढ्यात त्या काकूचा पाय सटकतो आणि शिवा त्या काकूला धरते. शिवाने त्या काकूला आधार दिलेला असतो. त्या काकूने आता शिवाचा हात धरलेला असतो. पटकन आता शिवा त्या काकूंना पुन्हा व्यवस्थित करते. तर आता ते बघून काकू म्हणते की बरं झालं बाई, तू आधार दिला नाही तर माझा आज गुडघाच फुटला असता. आणि लगेच आता शिवा पुढे जाऊ लागताच ती काकू म्हणते की शिवा, एकदम शिवा डचकते आणि शिवा थांबते. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की हे काय, तुम्हाला माझं नाव कसं माहिती? तर त्या काकू म्हणतात की अगं मगाशी मी तुझा हात धरला होता ना. तर लगेच आता शिवा त्या काकूसमोर येते. काकू म्हणते की मला पुन्हा तुझा हात दाखवशील का? शिवा म्हणते बघा बघा, आणि शिवा तिचा हात पुढे करते. काकू आता शिवाच्या हातावरच्या रेषा बघते आणि म्हणते की वा वा, खरंच गुणी पोरगी आहे आणि मेहनतीसुद्धा आहे बरं का. अवाक होऊन शिवा आता त्या काकूकडे बघतच राहते. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की पण तुम्हाला हे सगळं कळलं कसं? तर आता त्या आजीबाई म्हणतात की मला ना हात बघून थोडं थोडं कळतं. शिवा आता अवाकच झालेली असते. आणि तेवढ्यात आता सगळेजण त्या पाहणा गँगमधील त्यांचे हात पुढे करतात आणि आजीबाईला म्हणतात की माझा हात बघा, माझा हात बघा. आणि एवढ्यात पाखरे टीचर तिथे आलेले असतात. आणि त्या सगळ्यांचा आरडाओरडा ऐकून आता पाखरे टीचर म्हणतात, सगळ्यांनी आपापल्या जागेवर जाऊन बसा. आजीबाई, काय चाललंय तुमचं? तर आता आजी म्हणते की मी सगळं व्यवस्थित केलं आणि येते मी. तर पाखरे टीचर म्हणतात या. आजीबाई आता तिथून निघून जातात. आणि लगेच आता पाखरे टीचर त्या सगळ्यांकडे बघत म्हणतात की गॅरेजची गँग आली वाटतं सगळी, आणि हे कोण नवीन? तेवढ्यात आता शिवा त्या माझ्याची ओळख करून देते आणि म्हणते की हा माझ्या. तर पाखरे टीचर म्हणतात, माझ्या असं सुद्धा नाव असतं का? आणि लगेच आता पाखरे टीचर म्हणतात की हे बघ, हिचं कसं शिवानीचं शिवा, तसं तुझं माझ्याचं माझ्याच आहे का? आणि तसं माझं नाव मंजुळा मांजरेकर आहे, असं आता माझ्या बोलतो. आणि लहानपणी मला आवाज देताना मोठं नाव आहे ना माझं, मंजुनाथ मांजरेकर म्हणून. आणि समोरचं नाव घेईपर्यंत मी निघून जायचो. आणि लगेच म्हणून लोकांनी मला शॉर्ट फॉर्म केलं. मांजरेकरचा मा लावला आणि पुढचं काही मला माहीत नाही. मंजुनाथ जर म्हटलं ना तर मी थांबत नसतो. मला माझ्या अशी हाक मारावी लागते तेव्हा मी थांबतो. आणि माझ्या म्हणतो की माझ्या जर मी माझ्या कानाने ऐकलं ना तरच मी थांबतो. पाखरे टीचर म्हणतात की अनोखा अफलातूनच कार्यक्रम आहे आणि तुम्ही गॅरेज गँग खरंच खूप ग्रेट आहे. चला आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया, असे टीचर बोलतात. सगळेजण आता आपापल्या जागेवर जातात. इकडे आता सगळेजण झोपलेले असताना कीर्ती ही आता तिच्या बेडरूममध्ये येते. कीर्तीने आता जेवणाचे ताट आणलेले असते आणि समोर आरशासमोर आता सुहास उभा असतो. आणि कीर्ती आता तिकडे येत म्हणते की सुहास, चल बरं जेवण करून घे. आणि जेवण करून घे असे म्हणता क्षणी सुहास आता कीर्तीसमोर येऊन ते जेवणाचे ताट घेतो. कीर्ती म्हणते की थोडं शिल्लक राहिलं होतं ते घेऊन आले. तर सुहास म्हणतो की नशीब, ते तरी मला मिळालं आणि तू घेऊन आलीस. सुहास आता कॉटवर बसतो आणि जेवण करू लागतो. कीर्ती म्हणते की अरे, सकाळी आशू म्हणत होता की त्याची एक फाईल गायब झाली म्हणून. सकाळी ना आशू एक
फाईल घेऊन त्याच्या बॅगमध्ये घालून तो निघाला होता, पण तिथे गेला तर त्याच्या बॅगमध्ये फाईलच नव्हती. कीर्ती म्हणते ती फाईल गायब झाली, तुला काही माहिती आहे का यातलं? तर सुहास कीर्तीकडे बघतो. म्हणतो हे तू मला का विचारतेस? तर कीर्ती म्हणते नाही, घरातले म्हणत होते की CCTV फुटेज चेक करूयात म्हणून. आता सुहास डचकतो आणि सुहास म्हणतो की मी जेवतोय ना आता. तर कीर्ती म्हणते जेव, पण नक्की तू काही केलं नाहीस ना सुहास? पुन्हा आता सुहास कीर्तीकडे बघतो आणि लगेच आता कीर्ती म्हणते हे बघ, तू जर काही केलं असेल तर ते सांग. मागच्या वेळेस काय झालं होतं माहिती आहे ना तुला? भाऊंनी घराबाहेर काढलं होतं. तर आता सुहास पुन्हा म्हणतो की मी जेवतोय ना. तर कीर्ती म्हणते तू जेव, पण मी तुला पुन्हा विचारते. सुहास म्हणतो की हे बघ, मी यावेळेस जे काही करील ना ते अगदी काळजीपूर्वक करील आणि मी जे काही करेल त्यामुळे सगळे हादरून जातील, तू बघतच राहा. कीर्ती म्हणते तू जे काही करणार आहेस ते अगोदर मला सांग, कारण तू जे काही केलं ना त्यामुळे मलासुद्धा घराच्या बाहेर काढतील. आणि इकडे आता सुहास म्हणतो की हे बघ, जर तुला निवड करायची झाली तर तू कोणाची निवड करशील? मला माझी निवड करशील की घरच्यांची? आणि त्यानंतर आता कीर्ती उठून उभा राहते आणि म्हणते की त्याचं काय आहे सुहास, आपल्याला पैशाची सुद्धा गरज आहे आणि मला ते सगळं अरेंज करण्यासाठी इथे राहावं लागतं आणि आता जे काही करायचं ना ते आपण दोघांनी खूप काळजीपूर्वक करायला हवं. तर आता सुहास म्हणतो की आज ना मी इकडेच झोपणार आहे. तेव्हा आता कीर्ती म्हणते नको, सकाळी ना कोणी बघेल तुला, तेव्हा आता तू जेवण कर आणि निघ. आता सुहास कीर्तीकडे बघतो आणि म्हणतो की तुला काय म्हणायचं ना ते मला कळतंय. आणि गुपचूप आता सुहास पुन्हा जेवण करू लागतो. इकडे आता पाखरे टीचर शिवाला समोर आणतात आणि म्हणतात की तुला सोपा विषय कुठला वाटतो आणि अवघड विषय कुठला वाटतो? आणि लगेच आता शिलाताई म्हणते की मराठी विषय आणि मिया चाचासुद्धा म्हणतात की मराठी विषय. आणि शिलाताई उठून उभा राहते आणि म्हणते की मराठी भाषा लई सोपी, पण ती इंग्रजीना लई अवघड. शिलाताई म्हणते की मराठी भाषेचं मला काहीच वाटत नाही, पण विज्ञान ना मला खूप अवघड वाटतं. पाखरे टीचर म्हणतात की तू प्रामाणिकपणे कबूल केलंस ना, मला ते आवडलं. तर आता शिलाताई खुश होते आणि एवढ्या तिकडे माझ्या आणि बॅटरी हे आपापसात बोलू लागतात. तर पाखरे टीचर म्हणतात काय चाललंय तिकडे? तेव्हा आता पाखरे टीचर म्हणतात मी बोलतोय ना इकडे. तर आता माझ्या आणि बॅटरी शांत होतात आणि आता पाखरे टीचर शिलाताईला म्हणतात की अवघड विषय सोपा जाण्यासाठी अभ्यास करावा लागतो. शिलाताई म्हणते की चालेल. आणि त्यानंतर आता पाखरे टीचर म्हणतात की काल मी अभ्यास करायचा सांगितलं होता, कुणी केला आहे, पण आता कुणालाच कुणीच अभ्यास केला नसतो. तेवढ्यात आता पाखरे टीचर म्हणतात शिवानी मी काय बोलतोय? शिवानी उठून उभा राहते आणि लगेच आता शिवानी बोट करत म्हणते की त्या सायनल सरच्या पोटात दुखतंय. तर सायनल सर आता मोठ्याने आता ओरडू लागतो. पाखरे टीचर म्हणतात की अरे तुझ्या एवढं पोटात दुखतंय मग कशाला आला तू? तेव्हा आता स्टेफनी म्हणतो की त्याला ना शिक्षणाची खूप आवड आहे म्हणून तो आला. शिक्षक म्हणतात की ठीक आहे तू आलास ना तर काहीच हरकत नाही, आता तू बस इथे. पाखरे टीचर म्हणतात की देतो ना मी तुला औषध देतो. आणि आता लगेच मोठमोठ्याने सायनल सर ओरडू लागतो. तर पाखरे टीचर माझ्याला आता फर्स्ट एडचा बॉक्स आणायला सांगतात. माझ्या तो घेऊन येतो. माझ्या म्हणतो हे काय आहे सर? तर आता पाखरे टीचर म्हणतात की आजीबाईचा बटवा ऐकलंस का तू नाव? तसंच हा माझा मास्तरांचा बटवा आहे. तेवढ्यात आता शारदा आजी आता सायनल सरला प्यायला पाणी देते. आता पाखरे टीचर आता सायनल सरला औषध देतात आणि म्हणतात की पोटावरला औषध आहे ते घे. त्यानंतर आता लगेचच सगळी पाना गँग सायनल सरला उचलतात आणि घेऊन जाऊ लागतात. तर पाखरे टीचर म्हणतात कुठे घेऊन चालवलं त्याला? दवाखान्यात घेऊन चाललात का? तर पाना गँग म्हणते हो, कारण अपेंडिक्सचा त्याला खूप त्रास होतोय आता. तेवढ्यात पाखरे टीचर म्हणतोय की पण अपेंडिक्स कुठल्या साईडला असतो आणि त्याला त्रास कुठल्या साईडला होतो? तर तेवढ्यात ते म्हणतात की उजव्या साईडला. आणि लगेच आता पाखरे टीचर म्हणतात की आपल्या शरीराची एक सिस्टीम असते, एकीकडे हृदय एकीकडे आणि सगळे पार्ट्स एका बाजूला स्पेशली ठरलेले असतात आणि अपेंडिक्स नेहमी डाव्या बाजूला असतो आणि तुम्हाला दुखतंय उजव्या बाजूला, हे काय चाललंय तुमचं? आणि लगेच आता पाखरे टीचरनी सगळा खेळ ओळखलेला असतो. ताबडतोब पाखरे टीचर म्हणतात की तुम्हाला शिकायची आवड आहे की नाही? शिक्षणामध्ये तुम्हाला रस आहे की नाही ते सांगा. पटकन सगळी पाहणा गँग गुपचूप त्यांच्या जागेवर जाऊन बसतात. इकडे आता चंदन हा गॅरेजमध्ये असताना रॉकी तिथे येतो आणि रॉकी म्हणतो की मला आता इंटरव्ह्यूला जायचं आहे. तेव्हा तू एक काम करणार आहे चंदन, मला प्रश्न विचार. आणि रॉकी त्याच्या बॅगमधील पुस्तक आता चंदनला देतो. चंदन म्हणतो तुला इंटरव्ह्यूला जायचं ना, आपण डायरेक्ट प्रॅक्टिकलीच एकमेकांना प्रश्न विचारूयात. पटकन चंदन दुसरी खुर्ची घेऊन टाकतो आणि रॉकी त्यावर बसतो. आणि त्यानंतर आता चंदन म्हणतो की बसण्याची पद्धत जरा तुम्ही व्यवस्थित आवरा. आता रॉकी सगळं काही सावरून बसतो.
चंदन आता त्याला त्याचे नाव विचारतो. रॉकी आता चंदनला नाव सांगतो आणि त्यानंतर आता चंदन हा रॉकीला प्रश्न विचारू लागतो. रॉकी सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो आणि लगेच आता चंदन म्हणतो की तुमच्याबद्दल थोडं काहीतरी सांगा. तर राकेश म्हणतो की माझं नाव राकेश. तर चंदन म्हणतो तू ते ऑलरेडी सांगितलंस. तर रॉकी सॉरी म्हणतो आणि म्हणतो की मी तसा अनाथ आहे पण माझी फॅमिली खूप मोठी आहे. चंदन म्हणतो की अनाथही आहे आणि फॅमिली मोठी. तर आता रॉकी सांगू लागतो की माझ्या वस्तीमध्ये शिवानी पाटील देशमुख राहतात. त्या ताईने मला लहानाचं मोठं केलं आणि तिने मला शिकवलं म्हणून तिची जी फॅमिली आहे तीच माझी फॅमिली आहे. आणि लगेच आता चंदन म्हणतो की माझं सुद्धा तसंच आहे रे. ती दिव्या माझ्यावर चिडचिड करत होती, मला नावे ठेवत होती आणि त्याच वेळेस शिवानी मला इथे आणलं या गॅरेजमध्ये. मला गॅरेजमध्ये काम दिलं, अकाउंट सांभाळण्याची जबाबदारी दिली माझ्यावर आणि त्याचा पगारही दिला. जर शिवानी नसती तर मी कुठे असतो काय माहिती. आणि लगेच आता रॉकी म्हणतो की पण एका गोष्टीची आता मला खंत वाटते. शिवाला ना आता कोणीच थांबू शकत नाही आणि एक दिवस शिवा सगळ्यांच्या पुढे जाणार आहे. तर हसतच चंदन म्हणतो खरं आहे. आणि चंदन म्हणतो की फार अभिमान वाटतो शिवाचा. आणि चंदन म्हणतो चल आपल्याला कंटिन्यू करायचं. पुन्हा चंदन रॉकीला प्रश्न विचारू लागतो. आणि इकडे आता पाखरे टीचर समोर सगळेजण अगदी शांत बसलेले असतात आणि पाखरे टीचर सगळ्यांना शिकवत असतात. सगळेजण आता पाखरे टीचरचे बोलणे ऐकू लागतात आणि पाखरे टीचरने सगळ्यांच्या पुढे जाऊन सगळ्यांना एकदम नीट केलेलं असतं आणि पाखरे टीचरने सगळ्यांना व्यवस्थित नीट करून सगळेजण आता शिक्षण घेऊ लागतात. तर आता पाखरे टीचर खऱ्या अर्थाने सगळ्यांचे गुरु होऊन आता शिवा ही पाखरे टीचरच्या हाताखाली शिक्षण घेऊन कशी मोठी होती हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.